तर इथे जावं लागलेलं आहे. जिथे हर्षल दपके साहेबांनी करताना ह्या संघावरती खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे. त्यांनी बरीचसे पारितोषिके खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे. मात्र इथे आपण पाहतो एका बाजूला आई गावदेवी वरोशे आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार मरी आई जांभुली अशी मॅच आपण इथे पाहतोय. क्वालिफाईड मॅच असेल याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये संघ दाखल होणार आहे. आणि जिथे आपण होतो कालच्या दिवसामध्ये नयन स्फूर्ती गावदेव टेंबरी संघ जो क्वालिफाय झाला त्यांच्यावर खेळण्याची संधी आपण पाहतोय मिळणार आहे. मात्र टॉप 4 मध्ये कुठला संघ आज जाईल त्याच्यासाठी आज आपण पाहतो ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. निखिल बाबर स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून इथे केले जातं. गोलंदाज नीरज कोंडिलकर आणि सुबोध भोसले ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकवरती देवीदास देवा. इथे आमचे साथी समर्थक अजिंक्य भोड जे आता सपोर्ट करतायत आणि त्यांनी सांगितले जर अर्धशतक वैयक्तिक जर सुबोध भोसले यांचं झालं तर 5,000 रुपयाचा हार्ड कॅश त्यांना दिलं जाईल. आणि इथे पहिला चेंडू पारितोषिक लावलं होतं कशासाठी मात्र इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये धन किसनो जनकार ये दुनिया है काला बाजार ये पैसा बोल. डीजे मास्तर मात्र इथे पारितोषिक सुबोध भोसलेसाठी खूप मोठं लावण्यात आलेलं त्याचा तोटा कुठेतरी झालेला आहे वरोशी संघाला. आणि अजिंक्य बोर्ड आता सपोर्ट करत आहेत त्या वरोशी संघाला. नक्कीच कदाचित ढील झाली सर गोलंदाजामध्ये आणि याच्यामध्ये तर कदाचित या ठिकाणी 8,000 रुपयाचं पारितोषिक इथे दोघांना मिळण्याची शक्यता होती. मात्र इथे चांगली गोलंदाजी झालेली आहे. आणि पहिला चेंडू इथं अतिवा व्हायला सर आणि मोठी विकेट इथे मैदानाच्या बाहेर आलेली आहे. ती आई गावदेवी ओरोसे संघाची सुबोध भोसलेंच्या विकेटची अहम काय होती ती जाणलेली आहे. आणि इथे मात्र चांगलासा फटका आपण पाहिलेला आहे. षटकार इथे आलेला आहे. पहिली बारी तेरी आप मेरी पहिल्या चेंडू विकेट त्याच्यावर षटकार. यवन जोडी आपण पाहतो शुभबाडी या देवा ही यवन जोडी आहे. ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला एक मोठी पार्टनरशिप झाली ना तर किमान 50-55 धाबा इथे लिहिल्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. जिथे मात्र आपण पाहतो सुबोध भोसले सारखा एक मोठा आपण स्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. मात्र शुभम ज्यांनी आलेल्या षटकारीने आपलं खातं आणि इनिंगची सुरुवात देखील केली. मात्र इथे फटका पासाचा चेंडू हवेमध्ये शेपल्याला चेंडू होतोय. देवा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. आणि शुभमने नकार दिलेला असा या चेंडूवरती सिंगल 1 धाव आलेली आहे. 7 धावा इथे धाव फलकावरती. अविनाशजी होतेकर यांच्याकडून सुद्धा या ओरोसे टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो गिरीजी तवळे असतील मारुती देवघरे असतील कल्पेश प्रबलकर यांच्याकडून सुद्धा या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र चांगलासा चेंडू डॉट बॉल आलेले आहे. धावसंख्येत कुठलाच बदल नाही. नीरज कोंडिलकर साठी गोलंदाजी इथे करतोय. आत्ताच आपण पाहिलं असेल वडगाव संघाला त्यांनी एक पराभवाचा खूप मोठा धक्का दिलेला आहे. आणि चांगली ती मॅच झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच येण्याची शक्यता होती. मात्र चांगली गोल मॅच झालेली आहे. आता तिथे पाहूया आपण पूर्वीचा क्रिकेट जर अजिंक्य आणि निखिल सर पाहिलं असेल ना ज्या वेळेस आयोजक तुम्हाला लॉट्स पाडून देणार होती ती टीम कुठली पण असू द्या तिथला किती मोठा प्लेअर असू द्या प्रत्येक टीम त्याच्यावर खेळत होते. आता असं झालेलं आहे का इथे या ठिकाणी हे खेळाडू नको तो खेळाडू असेल तर आमची टीम नसेल ती टीम असेल तर आमची टीम खेळणार नाही हेच चुकीचं आहे. आणि ही पंचांना सुद्धा या गोष्टी पाहिजे आहेत. असं झालं नाही पाहिजे कारण या आपल्या परिसरात आपल्या विभागात हा ग्रामीण क्रिकेट आहे. आणि या ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकाने या ठिकाणी धाडस केलं पाहिजे. मात्र इथे चांगला झेल टिपलेला आहे आणि फलंदाज देवा बॅक टू द डगआउट. दुसरा विकेट इथे बाद झालेला वरोसे संघाचा.
चिल्ड इथे थंड करा दिमागात आता खेळ ओरोशे संघाला अजिंक्य बडू इथे करायला लागेल, कारण की चांगला संध्याकाळचा सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला एक मोठा टार्गेट इथं सेट करावं लागेल. तिथे धाबा जमवायला लागतील. जांभोली संघाने आत्तापर्यंत आपण पाहिलं 2 मॅचमध्ये चांगला कामगिरी केली, म्हणजे फलंदाजी असू द्या मग क्षेत्ररक्षण असू द्या गोलंदाजी असेल. आता इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये इथे धाबा आले 7, 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज गोलंदाज आलेले आहेत ते सर्वेश कोंडिलकर आणि विराज ऑन स्ट्राईक असतील. नवीन आले फलंदाज विराज ऑन स्ट्राईक. सर्वेश उंच कुरसा गोलंदाज आपण पाहतोय. यंगस्टार मरियाई जांभोली आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी वरोशे. शुभम ऑन स्ट्राईक. सर्वेशाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या साह्यानं पहिला चेंडू सुचिता फाटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण पाहत राहिले. जिथे 1 धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. समीर मलासोडे तिथे आलेले आहेत. सचिन चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं झालं. 2 धावा इथे या चेंडूवरती आलेले आहेत. या 2 धावसंख्येच्या बरोबर हळूहळू का होईना इथे धावसंख्येला आकार मिळाला. 9 धावा इथे लागले त्या धाव फलकावरती. हर्षल दबके साहेबांनी देखील समालोचनासाठी आज 500 रुपये त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले आहे. सकाळच्या सत्रामध्ये अमरजी गायकवाड त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी 200 रुपये दिलेले आहेत. म्हणजे आज इथे प्रत्येकाच्या कलेची घरात दाद करण्याचं काम या ठिकाणी आमचे सपोर्टर मंडळींनी त्यांनी केले. त्यांचा देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. इथे 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. 10 धावा लागले धाव फलकाची. 2 अंकामध्ये आता धावसंख्या इथं पोहोचले 10 अंक. 10 आकडा जर आपण म्हटलं असतं तर गॉड ऑफ सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातं आहे. आणि इथे 10 धाबा लागल्या त्या धाव फलकावरती फलंदाजी करत असताना वरोशे संघाच्या. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना इथे टिपलेला हा झेल धावून धावा. इथे मात्र विकेट आलेला आहे आणि आता मोठी भिंत आपण ज्याला म्हणतो ना, ते फलंदाज चैतन्य तवळे मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षक या भूमिकेमध्ये नेहमीच आपण पाहत असतो. चैतन तवळे सगळ्या बाजूने गोळ आहेत. जसे आपण ते भीमशक्तीचे दीप जसे होते तसे आता या ठिकाणी आपण पाहतोय चैतन्य तवळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सर्वे चांगली गोलंदाजी करून कमबॅक करून देतो आपल्या संघाला. इथे धावसंख्या तुम्हाला जमवायला लागेल. धाबा इथं येणं गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल, आक्रमण करावं लागेल. यश लागलेले या ठिकाणी इनसाइड एज लागून स्थिरक्षकाच्या हातामध्ये विशाल पाटील यांनी टिपलेला हा झेल. चैतन्य बॅक टू द आउट. अजहर चांगली या ठिकाणी टिप्पणी करतायत. अजहर की मैं तारीफ करना चाहूँगा, काफ़ी अच्छी यहाँ पे शूट कर रहा है. पूरी मैच में जो श्रृंखला हो रही है. अजहर कैमरे के ऊपर हमारे प्रेजेंटेशन बॉक्स साहब ने शहबाज काफ़ी अच्छे यहाँ पे कैमरा उनके भूमिका में मैं उनकी तारीफ कर रहा हूँ. निखिल बाबर और ये डॉट गन आणि नवीन फलंदाज आलेले आहेत ते अजहर. और ये अच्छी गेंद थी और इस गेंद के ऊपर 1 रन तो आसानी के साथ पूरा किया. दूसरे रन के लिए कोशिश हो रही है और फील्डर काफ़ी दूर थे गेंद से और आसानी के साथ अजहर ये 2 रन मुकम्मल कर रहे हैं अपनी टीम के लिए. 2 रन के साथ में स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 12 रन आ चुके हैं टोटल. 4 विकेट उनके मैदान से बाहर है इस समय. अजहर और मैदान के अंदर बल्लेबाज है शुभम से बल्ले से पहली गेंद के ऊपर छक्का है तो छक्के से अपना खाता खोला था. वही शुभम अभी मैदान के अंदर उनके ऊपर काफ़ी निगाह है. उनके बल्ले से बड़े स्ट्रोक आते तो एक अच्छा स्कोर यहाँ पर देखने को मिलेगा. लेकिन स्लॉक ओवर की जो लास्ट ओवर है 6 गेंदों का मुकाबला बचा है. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे आता बाकी आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. कारण की 4 विकेट जरी बाद झाले असतील ना तर आपण म्हणतो ना आपलं आता अभि नाही तो कभी नाही, ही वेळ तुम्हाला परत येणार नाही आहे. इथे मात्र मर्यादित जांभोली संघाच्या बरोबर खेळत असताना एक मोठं टार्गेट तुम्हाला इथं सेट करावं लागेल. सुरुवातीच्या पहिल्याच चेंडूपासून इथे पारितोषिकाला सुरुवात केली अजिंक्य बोडेनी आणि तिथे मात्र आपण पाहिलं असं सुबोध भोसले त्याला जो विकेट
तर त्याचा परिणाम आता या धावसंख्येवरती झालेला आहे. आणि जर का सुपत भोसले मैदानाच्या आतमध्ये असता कदाचित ह्या धाबा तुम्हाला 35-40 पेक्षा प्लस ती पाहायला मिळाल्या असत्या. मात्र इथे चांगली गोलंदाजी या 2 षटकामध्ये आहे यंगस्टार मर्याई जांभोली संघाची झालेली आहे. राहुल कोंडिलकरांनी त्याची शेणा आपण पाहतोय. सीझनमध्ये मला असं वाटतं राहुल कोंडिलकरांना कुठं बॅटिंग मिळालीच नाही आहे. कारण का जेवढे आता नवोदित जे खेळाडू आहेत ना त्यांनी आता एवढा चांगला खेळ केला ना का त्यांच्यापर्यंत फलंदाजी येतच नाही आहेत. आणि त्यांना अपेक्षा होती की या मैदानात त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. मात्र असुद्धा चांगला प्रयत्न त्यांचा झाला. त्यांना आपण त्यांचंही मन मोठं केलं त्यांनी केलेलं आहे. आणि जेणेकरून स्पर्धा चांगली कशी होईल याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि आता पाहूया शेवटचं षटक सबीर कोंडिलकर इथे घेऊन आलेला आहे कांटोली व्हिलेज एंडच्या बाजूनं. समीर देखील चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी बरीच आपण पाहिल्यास चांगली आहे ती जांभोली संघाची. पाहूया गोलंदाज सबीरचा हा पहिला चेंडू जसा स्लॉटमध्ये आला त्याला बरोबर इथे प्लॉटमध्ये पाठवणं तेच करायचं होतं. सध्याच्या घडीला सध्याच्या षटकामध्ये 6 धावा इथे आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा त्याला मार मिळाला चोप मिळाले षटकार आलेला आहे. 18 धावा इथे मला तेजस देवगरे सांगतात 18 धावा इथे धाव फलकावती या षटकाराच्या भरी लागल्या. हलक्या हाताने या चेंडूला स्टेअर केला गलीमध्ये चेंडू जातोय तिथे चांगलं शतरक्षण इथे झालेलं आहे. मात्र पाहूया कदाचित या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे घेतले फलंदाज शुभम यांनी. ज्या शुभमच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलेला आहे. एक चौकार देखील त्यांचा आपण पाहिलेला आहे. तर शुभम खेळतात वैयक्तिक 12 धावसंख्या होती. शुभम आता शुभमच आहे. शुभम ऑन स्ट्राईक त्यांनी मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे मात्र चांगला असा फटका सजवण्यात आलेला आहे. ऑन साइड मध्ये चेंडू जातो. एकदा धाव पूर्ण केले दुसऱ्या डावेचा प्रयत्न इथे केला जाईल का. इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. पाहूया शुभमला होता मी इथं म्हणे या ठिकाणी मला असं वाटतं इथे आझर सबीर कोंडिलकर गोलंदाज मात्र इथे आझर यांना परतावं लागेल. किती झाल्या त्याच्या आजच्या रनआउटच्या स्वरूपाने इथे फलंदाज आझर बाद झालेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज आलेले आहेत जिगर. आझर इथे बाद झाले आता जिगर आलेले आहेत. एकोणीस धावा इथे लागलेल्या धावफलकावरती. फलंदाज मात्र आपण इथे पाहिलं असेल तर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6/19. इथे मात्र चांगलासा फटका लोंगा पद्धतीचा फटका सजवला तिथे मात्र शतरक्षण एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथे 4 धावा ह्या चेंडूवरती आलेल्या आहेत. जिगर स्ट्रायकर होती आणि नॉन स्ट्रायकर होती फलंदाज शुभम. 23 धावा इथे लागले धावफलकावरती. समीर एक चौकार एक षटकाचा मार त्यांनी काढलेला. एक रनआउटची विकेट त्याला मिळालेली आहे. आझर इथे मात्र चांगलासा चेंडू आझरला आपण पाहिलं असेल रनआउटच्या स्वरूपाने त्याची विकेट. अति घाई उत्साह इथे महागात पडलेला आहे. पायाच्या सायने एक धाव इथे मिळालेली आहे. 24 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. आणि या षटकातील सबीर यांचा शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक असतील फलंदाज शुभम. ज्या शुभमने चांगली मात्र या ठिकाणी कामगिरी केली. आपल्या संघासाठी चांगल्या धाबा त्यांनी उभारलेल्या आहेत. आणि इथे मात्र लोअर फुलटाचा चेंडू डायरेक्ट हिट गोटीने इथं विशाल पाटीलचा बरोबर आपण पाहिलेला आहे. आणि त्या रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट इथे गमावलेली जिगर यांची.
7 फलंदाज बाद झालेत. निखिल सर टोटल धावा इथे लागले धावफलकात 6 बाद झाले. माफ करा 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावा इथे लागले त्या 18 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचे घर. सकाळपासून 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण हेच समीकरण पाहिलेलं आहे. 18 चेंडू 25 26, 18 चेंडूमध्ये 24 25. मात्र या मॅच अंतिम मॅचमध्ये आता विजयासाठी यंगस्टार मर्याई जांभिवली संघाला 18 बॉल्समध्ये गरज आहे विजयासाठी 25 धावसंख्येची. अक्षयजी देवघरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याला विनंती की आपण व्यासपीठचा अक्षयजी देवघरे आपलं देखील आम्ही ते कमिटीशी आपण संपर्क करा. अक्षयजी आपणास विनंती की आपण कमिटीशी संपर्क करा. काय पाहिजे सर? सर्वेश ऑनस्ट्राईक आणि नावसाईक होती नीरज कोंडिलकर. पहिला चेंडू हलक्या धीम्या गतीचा चेंडू होता. त्याला सन्मान दिलेला आहे. 1 धावी ते या चेंडू त्याला सिंगलच्या बरोबर आपलं खातं वैयक्तिक अकाउंट इथं ओपन केलेलं फलंदाज सर्वेश या फलंदाजानं. आणि 25 धावा इथे फक्त म्हणता येणार निखिल बबर सर, कारण संध्याकाळचा सत्र आहे, संध्याकाळचा इथे आहे वातावरण आहे. तर इथे आपण पाहतोय सुरुवात पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली करून दिली आहे. और ये अच्छी गेंद निकाला के सारे से गेंद को मोड़ा, गेंद जा रही है स्कोर एक क्षेत्र पर यहाँ पे देखा जाए तो 4 रन मिले बल्लेबाज को इस गेंद के ऊपर. सिंगल दूसरे गेंद के ऊपर 5 रन. 25 का पीछा करते समय 5 रन बन गए ताची क्रिकेट.
और ये अच्छी गेंद थी, चैतन्य तवले आज समय की इसका भाई गलती कर रहा है। कैच का मौका दिया था जरूर बल्लेबाज को, लेकिन यहाँ पे यह जीवनदान मिला बल्लेबाज को। इस समय ऐसी गलती नहीं होनी चाहिए निखिल बाबर, क्योंकि जो इससे कांटे भरे मुकाबले रहे थे, गेंदबाज ऐसी गेंदबाजी करते एक कमबैक करने की जो गेंद थी, लेकिन इसके ऊपर जीवनदान मिला बल्लेबाज को। किस्मत ने अच्छा साथ दिया बल्लेबाज का। फिर एक बार सुबोध भोसले लेफ्ट आर्म के गेंदबाज, और ये अच्छी गेंद थी। इस गेंद के ऊपर बेहतर स्ट्रोक देखने को मिला। मिड विकेट के क्षेत्र पे गेंद जा रही 4 रन के लिए। सुबोध की स्कोर आगाज हो रहा है निखिल बाबर इस समय। जो सुबोध भोसले काफी अच्छे गेंदबाज जाने जाते हैं हर मैदान के ऊपर, हर मैच में, लेकिन ये जो जांबुली वाली टीम जो बल्लेबाज है ना, बल्लेबाज भी मैं तारीफ करना चाहूंगा। काबिल तारीफ बल्लेबाजी हो रही है इसे, लेकिन इस गेंद के ऊपर एक बेहतरीन स्ट्रोक एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। तेरह रन बन चुके टोटल। उमेश महाडिक ज्यांनी पुरस्कृत केला जो संघ आपण पाहतोय, जांभुली संघ, मात्र येथे चैतन्य तवले करतो काय, दूसरा मौका है त्या ठिकाणी मिला होता, दूसरा यहाँ पे गलती कर रही है गेंदबाज। अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन फील्डर की उनको साथ यहाँ पे नहीं मिल रही। और इसे इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती ज्या 25 धावसंख्येचा पाठलाग करत 13 धावा मला असं वाटतं इथे धावफलकावरती लागलेले आहेत। आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज है। 12 गेंदे 12 रन की जरूरत है। मुकाबला काटा भरा हो सकता है निखिल बाबर, लेकिन फील्डिंग अच्छी होती है, गेंदबाजी अच्छी होती है इस ओवर में, तो ये मुकाबले में वापसी हो सकती है गावदी मोरसी टीम की। अष्टविनायक श्री अष्टविनायक इंजिनिअरिंगचे बालक प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना आपण विनंती करूया की आपण सन्मानपूर्वक इथे आयोजक की त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन येत आहेत। श्री अष्टविनायक इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर मालक आपण पाहतोय सन्माननीय संदीप दादा जाधव यांचं या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे। आपण पाहतो जानवन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ इसंबे आयोजित या स्मृती ट्रॉफीमध्ये आपण दादांच्या मनापासून श्री सिद्धिविनायक इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीप जाधव यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचे आपण सरसे स्वागत करूँ। मात्र चांगला चेंडू डॉट बॉल, डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता निखिल बाबर। यहाँ पे ऐसी गेंदबाजी करनी होगी। 11 गेंदे 12 रन की जरूरत, 12 और 12 का जो फासला था, इस गेंद के ऊपर डॉट गेंद का ये डॉट गेंद के साथ गेंदबाज ने वापसी की है। एक अच्छी गेंदबाजी हो रही है, इसी ऐसी गेंदबाजी होती है तो ये मुकाबला मुश्किल हो सकता है दामिनी टीम के लिए। दोनों टीम को शुभकामना जरूर देना चाहूंगा। ज्यादा से ज्यादा डॉट गेंद आनी चाहिए वोरोसा टीम के लिए, लेकिन ये अच्छी गेंद थी, कला के सारे से मोड़ा था, लेकिन गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। यहाँ पे अच्छी फील्डिंग, सिंगल, एक ही रन मिला। एक सिंगल से भी संतुष्ट हो रहे दोनों बल्लेबाज। 14 रन आ चुका है। 11 रन की अभी जरूरत, 10 गेंदे 11 रन की जरूरत। शायद आज का दिन का मुकाबला है, आखिरी मुकाबला है, और ये मुकाबला खत्म होने के बाद सब रिलैक्स होने वाले। गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और यहाँ पे कॉलिंग बिल्कुल नहीं है। सुबोध गेंद के नीचे आया था, उसका फायदा मिला है जांबुली टीम को, और आसानी के साथ यहाँ विकेट होना चाहिए था, विकेट हो ही सकता था, लेकिन कॉलिंग नहीं हुआ, इसके कारण 2 रन मिले। अब स्क्रीन के ऊपर निखिल बाबर हमको दिखा रहा है किस तरह की गेंद हवा में थी, 2 फील्डर आए थे, उसमें कॉलिंग होने हर फील्डर के ऊपर सोचना चाहिए। कॉलिंग का अभाव बहुत अच्छा होता है। अगर कॉलिंग होती है तो ये कैच आसानी के साथ सुबोध भोसले पकड़ सकते हैं, लेकिन अभी भी 9 रन की जरूरत है। गलती के ऊपर गलती हो रही है, तीसरी गलती हो रही है इस सत्र पे, और ये अच्छी गेंद थी। 1 रन तो आसानी के साथ पूरा एक कारपेट लौट की गेंद थी। दूसरे रन के लिए कोई कोशिश नहीं, या फिर दूसरी रन की भी कोशिश। यहाँ पे काफी अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में,
और यहाँ पे सिंगल था, सिंगल को डबल में कन्वर्ट किया और 7 रन की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। श्री अष्टविनायक इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर सन्माननीय संतोष जाधव वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे। आता इथे आयोजकांचा व्यवहार त्यांनी आपण वेळा संवाद साधतात आणि त्यांच्या सौभाग्य होते दर्शना जाधव आणि त्यांचे देखील आपण इथे सरसे स्वागत करू। मात्र विजयासाठी आता 7 धावसंख्येची गरज है। 8 चेंडू 8 गेंदें 7 रन की जरूरत है, लेकिन गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे शायद यहाँ पे विकेट का पतन होने की कोशिश है, लेकिन ये गली क्रिकेट मैदान के अंदर देखने को मिला वर्षों टीम का। और ये चौथी जो कैच थी ड्रॉप होगी और इस सिंगल की मदद से अभी 6 रन की जरूरत है। गलती के ऊपर गलती, हर गलती हो रही है। यहाँ पे अजिंक्य भोर काफी नाखुश है इस फील्डर के ऊपर, लेकिन कुछ कर नहीं सकते। मैदान के अंदर जो फील्डर है उनको कुछ स्टार्टिंग नहीं दे सकते, लेकिन अभी भी 6 रन की जरूरत है, 6 रन से दूरी है। और ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंद लॉन्ग रिजर्व पर गेंद जा रही है। एक रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे के लिए सभी यहाँ पे दौड़ हो चुकी है आसानी के साथ ये 2 रन। और इसी के साथ ये 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 21 रन आ चुका है। आने वाली 6 गेंदें 5 रन की जरूरत, 4 क्षमा चाहता हूँ। मिस सलमान या ठिकाणी संदीप जाधव या ठिकाणी आमचे पाहुणे श्री अष्टविनायक इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। मी कल्पेश दादा आणि आनंददादा पैठणे यांना विनंती करेन की मान्यवरांचा सन्मान आपण आपल्या सोबत असते करावं। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्री सिद्धिविनायक इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर स्वतः मालक आणि आज वेळेत वेळ काढून जे हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ इसंबे आयोजित कैलासवासी उन्हे स्मृती ट्रॉफीमध्ये दादांनी हा संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ दिलेला आहे। त्यांच्या इथे व्यासपीठात मायाचे उद्गार भगवी शान प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवणभर सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांना सन्मानित केला जातोय। तर या सन्मानाचा दादा आपण इथे स्वीकार करावा। अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती आहे, त्या संस्कृतीला जतन करत असताना मान्यवरांचा सन्मान संदीप दादा मनापासून आम्ही आभारी आपला आहोत। आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 5 धावसंख्येची। हा येणारे शेवटच्या तर 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे। आपण पाहता या ठिकाणी संपूर्ण आज दिवसभरामध्ये खूप चांगलं समालोचन ज्यांचं आपण ऐकत होतो सकाळच्या सत्रापासून, ज्यांनी त्यांना माहिती होतं की काल आम्ही नाईटच्या स्पर्धेमध्ये होतो, त्यांनी भरपूर आराम आम्हाला आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये दिला आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। पंढरीनाथ पवार सर उर्फ पॅडी सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। एक मराठी भाषेवरती असणारं प्रभुत्व त्यांचं आपण सातत्यपूर्वक पाहिलंय। माऊली पैठणे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे आपण पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांचा सन्मान या ठिकाणी करावं। चला षटक चालू होईल, त्याकरता मी या ठिकाणी आपण पाहतोय पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांचा सन्मान। कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं त्यांचं समालोचन आपण या ठिकाणी ऐकलं। 6 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे। निखिल बाबर या ठिकाणी आहेत ना, तर अशी मजाक होतच असतं। नरेश म्हात्रे सर देखील आतून हसतायत, परंतु हा पटका चांगला। यावेळेस 1 धाव या पहिल्या चेंडूवरती मिळेल। जिगर चालके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चांगलं फिल्डिंग त्यानं केलं। पहिलं षटक ज्या ठिकाणी ज्या धावा आल्या ना, त्या धावा 13 धावा आल्या। त्या षटकामध्ये आपण पाहतोय की जर कमीत कमी धावा खर्च केल्या असत्या गोलंदाज सुबोधनं, तर या मॅचमध्ये शेवटपर्यंत ही मॅच पाहायला मिळाली असते, परंतु अद्याप काही घडलं नाही। 4 झेल ड्रॉप झालेत। बोला तयार आहे, पटका यावेळेस फसलाय। क्षेत्ररक्षक आहेत, झेलला केलाय कॅरी आणि महत्वाची विकेट। येणारे 4 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज।
थैंक यू धन्यवाद डीजे मास्टर। 25 रन का पीछा करते समय यहाँ पे टोटल आ चुका है निखिल बाबर स्कोर बोर्ड पर 22 रन। 3 रन की अभी भी जरूरत है उस मुकाबले को जीतने के लिए हमारी आई यंगस्टर जामुली टीम के लिए। 4 गेंदें बची है, 4 गेंदों में 3 रन की जरूरत। ये मुकाबला अच्छा होगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं जामुली टीम की तरफ से। सूरज कोंडलकर नए बल्लेबाज आ चुके मैदान के अंदर। ज्यादा से ज्यादा डॉट गन आनी चाहिए। मैच में मजा आने वाला था लेकिन फील्डिंग काफी खराब हो चुकी है। पहले पे इस सत्र में 1 रन तो आसानी के साथ पूरा किया, दूसरे के लिए कोशिश लेकिन अच्छी फील्डिंग और थ्रो भी अच्छा। 1 रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है और 1 रन के साथ में 25 का पीछा करते समय 23 रन आ चुका है। टोटल 2 रन की जरूरत है, 2 रन की दूरी है। जामुली टीम हमारे भांजे है लेकिन हमारे सपोर्ट का हमेशा वोरोसो टीम हमको ज्यादा करते हैं। उनको भी वैसा यहाँ पे काफी अच्छा मुकाबला, काफी अच्छा प्रेम उनकी तरफ से भी मिला है। लेकिन कोई भी जीते कोई भी हारे लेकिन मुकाबला एक अच्छा क्रिकेट की जीत होनी चाहिए। आने वाली गेंदें बची है, 3 गेंदें और 2 रन की जरूरत। निखिल बाबर हमको ज्यादा गाइड कर रहा है। गेंदबाज है सुयोग, इन गेंदबाज है युवा जिगरबाज और ये अच्छी गेंद थी, ब्लॉक होल पर गेंद थी लेकिन 1 रन तो आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। सोच क्रिकेट मैदान के अंदर निखिल बाबर देखने को मिला। फाइट तो अच्छी हो रही है। शायद मुकाबले में कौन सी भी टीम जीतो, हार जीत तो होती रहती है लेकिन ये जो 25 रन थे ना उनके ऊपर जो फील्डिंग अगर वरुण टीम की अच्छी होती, 4 ड्रॉप यहाँ पे अजिंक्य बोल्ट जो ड्रॉप हुआ था उसका ही नतीजा उनका भोगना पड़ा है इस समय इस सत्र में, इस मुकाबले में वरुण टीम के लिए। सुब्रत भोसले बल्लेबाजी करते ज्यादा करिश्मा नहीं किया है और सहयोग अच्छी गेंदबाजी कराए। 2 गेंदे 1 रन की जरूरत, 2 गेंदे 1 और ये अच्छी गेंद थी लेकिन यहाँ पे देखो कौन सा मुकाबला था और किस तरह की गलती के ऊपर गलतियां ये हो चुकी है। और ये मुकाबला ये काफी अच्छी मैच, मैं कहूंगा ये जीती नहीं जामुली टीम, ये जीत होगी क्रिकेट की जीत है। काफी अच्छा मुकाबला, दोनों टीम ने काफी अच्छा खेल यहाँ पे दिया है। धूम देने वाले लेकिन मैन ऑफ द मैच नवाजा जाएगा इस समय नीरज कोंडलकर। 17 रन की